ज्या बाईने भावनाला लुटून दिलं त्या बाईला आणि निलांबरीला सिद्धूने पकडलं रंगेहात. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, लक्ष्मी घरी येते आणि श्रीनिवासला फोन करत असते पण तो काय उचलत नाही. आता लक्ष्मीला आठवतं सिंचना तिला नको नको ते बोललेली आणि आठवतं संतोषचं बोलणं. बघितलंस विना, आपण नवीन घर घेतलं पण यांना अजिबात आनंद झाला नाही. यांना तू फक्त मोलकरीण म्हणून पाहिजे असती. आता लक्ष्मी म्हणते, अहो उचला ना फोन, मला बोलायचं आहे तुमच्याशी, मला माझ्या मनातलं सगळं सांगायचं आहे. तेवढ्यात भावना, सिद्धू, जानू आणि जयंत पळतच येतात. भावना म्हणते, आई शांत हो, तू स्वतःच्या मनाला का लावून घेतेस? अगं येतील बाबा, तू शांत हो बरं. सिद्धू म्हणतो, सासूबाई तुझी अजिबात चूक नाही. अगं ती सिंचना लहानपणापासूनच अशी आहे, अर्धवट डोक्याची. आता जानूला हसायला येतं. सिद्धू आणि भावना समजत असतात. तेवढ्यात लक्ष्मी म्हणते, आज जानूसाठी किती आनंदाचा दिवस होता आणि माझ्यामुळे सगळाच फ्लॉप झाला. जानू म्हणते, आई असं काहीही झालेलं नाही. हे बघ, मी तुमचा मूड छान करू का? तुमच्यासाठी फक्कड चहा करते. आता जयंत लक्ष्मीच्या पायाशी बसते. लक्ष्मी म्हणते, जयपू अहो हे काय करताय? तुम्ही इथे खाली का बसला? वर बसा बरं. जयंत म्हणतो, आई त्यात काय एवढं? लक्ष्मी म्हणते, खरंच आम्हाला माफ करा, तुमचा एवढा आनंदाचा दिवस होता. जयंत म्हणतो, आई तुम्ही ओव्हर थिंकिंग करताय. आणि बघा, मी प्रॉमिस करतो आमच्या लग्नामध्ये तुमच्या मुली, जावई सगळेच हजर असतील आणि यासाठी सिद्धिराज, भावनाताई आम्ही सगळेच प्रयत्न करणार. जानू चहा घेऊन येत असते. दारातून हे सगळं ऐकते आणि तिला जयंतचं खूप कौतुक वाटतं. जयंत म्हणतो, आई एक विचारायचं होतं. ती म्हणते, विचारा ना. तो म्हणतो, जानूला घेऊन मी लॉंग ड्राईव्हला जाऊ का? आता थोडा वेळ. लक्ष्मी काहीच बोलत नाही. तो म्हणतो, इट्स ओके. लक्ष्मी हसून म्हणते, अहो परवानगी कसली मागताय, घेऊन जा. अहो तुम्ही जानूसाठी एवढं करताय ते आमच्यासाठी खूप आहे. सिंचना घरी येते. आजीच्या गळ्यात पडून खूप रडत असते. आजी म्हणते, सिंचना तू शांत हो आणि काय घडलं ते सांग बरं. निलांबरी म्हणते, आजी सिंचना गेली होती तिथे आणि खूप रडली पण तिच्या मागे कुणीच आलं नाही, तिला कुणीच समजवलं नाही. तेवढ्या सिद्धू, भावना आणि रेणुका येतात. आजी म्हणते, थांब भावना, तुझ्या नंदेला तिकडं एवढं बोलत होते आणि तू काहीच बोलली नाहीस? नंदेकडून तुला काही बोलावंसं वाटलं नाही? सिद्धू म्हणतो, आजी एकतर सगळी सिंचना ताईचीच चूक होती, तिच्या चुकीमुळे सगळा कार्यक्रम खराब झाला. भावनाचा हात पकडत म्हणतो, चल यांच्या काय नादी लागतेस? आजी म्हणते, सिद्धू पण सिद्धू काय ऐकत नाही. ती म्हणते, बघ कसा बायकोला घेऊन गेला. रेणुका म्हणते, सिंचना तुझे सासरकडचे लोक खूप चांगले आहेत, खरं तर तू त्यांची माफी मागायला हवी. सिंचना म्हणते, तू मलाच बोल. आजी म्हणते, रेणुका हे काय बोलतेस? अगं ती सिंचना गाडी पाटील, तिला माफी मागायला लावतेस? तू बहुतेक विसरलीस आपण कोण येते. आता रेणुका सिंचनाला समजवत असते आणि आजी सिंचनाकडून बोलते. सिंचना म्हणते, आई तू माझी बाजू कधीच घेत नाही आणि रडत निघून जाते. आजी म्हणते, रेणुका तुला कळतंय का तू काय करतेस ते? आता रेणुकाला खूप राग येतो आणि ती म्हणते, आई अहो तुम्ही सिंचनाला समजायला हवं, तर अजून भडकवताय. अहो तिचा संसार टिकवायचा की मोडायचा आहे, तुम्हाला का कळत नाही? अहो तुमच्या लाडामुळे तिचा संसार तुटतोय. पहिल्यांदाच रेणुका आजीला खूप काय बोलते. ती निघून गेल्यानंतर आजी म्हणते, ह्या घरातील बायका आता खूप बोलायला लागल्या. पहिले ह्या घरामध्ये फक्त पुरुष आणि मोठी माणसं बोलायची, पण आता तर सगळेच बोलायला लागले. यासाठी पूजा करावी लागणार. निलांबरी म्हणते, हां आजी. आजी म्हणते, जोगतिनीशी बोलली का? ती म्हणते, हो आजी. ती म्हणते, काही चूक व्हायला नको. निलांबरी म्हणते, आजी तुम्ही काळजीच करू नका, काही होणार नाही. आजी म्हणते, आता कळेल त्या रेणुका आणि भावनाला. रेणुका जाते आणि म्हणते, भावना खरंच सिंचनाचं आज खूप चुकलं, तुझ्या घरचे खूप चांगले पण हिला याची किंमत कुठे? भावना म्हणते, आई माझी आई काय म्हणते माहिती आहे का? रागात असलं ना काहीही बोलू नये. रागात असलं ना माणूस काहीही बोलतं, त्यामुळे जेव्हा शांत होईल तेव्हा माणसाने बोलावं. रेणुका म्हणते, खरंच तुझ्यासारखा चांगुलपणा थोडा जर सिंचनामध्ये असताना तर खूप बरं झालं असतं. बघितलं ना कार्यक्रमात गेल्यानंतर तिने काय केलं ते? भावना म्हणते, नाही आई, सिंचना वहिनीचे कुणीतरी कान भरलेत, नाहीतर पेपर चोरणं, कार्यक्रमात येऊन गोंधळ घालणं हे सिंचना वहिनी करू शकत नाही. सिद्धू म्हणतो, मला तर आजी आणि सिंचना वहिनीवर अजिबात विश्वास नाही. रेणुका म्हणते, आईने मंदिरात एक शांत ठेवली आहे. सिद्धू म्हणतो, तिला म्हणा फक्त तू शांत राहा, सगळं घर शांत बसेल. हे बघ आई, मला नाही वाटत आपण मंदिरात जावं. भावना ते सिद्धिराज तो म्हणतो, ठीक आहे. पुढे हात करत म्हणतो, मग आपण भावनाची काळजी घ्यायची.
आता त्याच्या हातावर रेणुका हात ठेवते आणि भावना पण. विश्वा रात्री रस्त्यावरून चाललेला असतो आणि त्याला जानूचं बोलणं आठवतं. मी तुझ्यावर उगाचच विश्वास ठेवला. मिस्टर कानिटकर चांगले नाहीत, खूप चांगले आहेत. त्यानंतर आठवतं जयंतला प्रपोज केलेलं. मिस्टर जयंत, तुम्हाला आवडेल का माझ्यासोबत सगळे दिवस, सगळा क्षण घालवायला? आता विश्वा खूप रडायला लागतो आणि दारूची बॉटल काढतो. तेव्हा त्याला आठवतं त्याने त्याच्या आईला वचन दिलेलं की मी यापुढे कधी दारूला स्पर्श करणार नाही. तो वर बघत म्हणतो, सॉरी आई, मी वचन नाही पाळू शकत. तो आता घटाघट दारू प्यायला लागतो आणि त्याचा कोणीतरी व्हिडिओ किंवा फोटो काढत असतो. जयंत आणि जानू गाडीतून जात असतात. जानू म्हणते, मी खिडकी उघडू का? गारवारा आल्यामुळे ती खूप खुश होते. जयंतला मेसेज पडतो. तो बघतो तर विश्वाचा फोटो. आता जयंतला खूप आनंद होतो आणि तो जोरात गाडी चालवतो. आता मात्र जानू खूप घाबरते आणि जयंतला पकडते आणि म्हणते, प्लीज प्लीज तुम्ही जोरात गाडी चालू नका ना, मी तुम्हाला असंच पकडेल. खरं तर जानूचं हे सगळं वागणं नाटकीच वाटत असतं. इकडे सिद्धू, भावना, आजी आणि रेणुका मंदिरात पोचतात. इकडे नीलांबरी त्या बाईला फोन करते आणि म्हणते, कुठे आहेस तू? ती घाबरत म्हणते, मी आले पण मला खूप भीती वाटते. नीलांबरी म्हणते, ये आता लवकर. ती येते म्हणते, मॅडम मला खूप भीती वाटते, काही होणार तर नाही ना? काय ना, मी जे सगळं करते ते माझ्या मुलासाठी, त्याच्या उपचारासाठी. मला काही झालं तर तुम्ही हॉस्पिटलला पैसे देताल ना? नीलांबरी म्हणते, त्यासाठी काही हूस देऊ नकोस आणि तुझं काम चोख कर. चल, मला पूजेला बसायचे. ती त्या बाईला धमकी देते आणि निघून जाते. गुरुजी म्हणतात, तुमच्या घरचे आले का? आदिराज म्हणतो, ते बघा आलेच. आता रेणुका, सिद्धू, आजी आणि भावना येत असतात. नीलांबरी खोकते. ती बाई खिडकी देते. आता नीलांबरी तिला खुणवते. ती बाई जाते, खिकी हसायला लागते, डोक्यात हात घालते आणि म्हणते, मी येऊ का? मी येऊ का? आजी तिला ओरडायला लागते. रेणुका म्हणते, कोण ही? ती आता रेणुकाला धक्का मारते. तिच्या मागे भावना उभी असते. आता दोघी पण पायरीवरून पडतात. नीलांबरी म्हणते, चला. आता आजी आणि सिद्धू पायरीवरून पळत येत असतात. सिद्धू म्हणतो, वहिनी ॲम्ब्युलन्स बोलव. नीलांबरी म्हणते, हा घे फोन. सिद्धू आणि आदिराज भावना आणि रेणुकाला उचलून आणतात. डॉक्टर म्हणतात, अहो असं का आणलं? स्ट्रेचरवर का नाही आणलं? सिद्धू म्हणतो, डॉक्टर तेवढा वेळ नाही आहे, माझी बायको प्रेग्नंट आहे, पटकन बघा. आता त्यांना आत घेऊन जातात पण सिद्धू बाहेर असतो आणि त्याला आठवतं त्या बाईच्या मानेवरचा टॅटू. नीलांबरी जेव्हा त्या बाईशी बोलत असते तेव्हा सिद्धू त्यांचे व्हिडिओ काढतो. तो आता मोबाईलमध्ये बघतो तर तोच टॅटू. नीलांबरी पळत येते आणि म्हणते, सिद्धू कशी भावना? सिद्धू म्हणतो, वहिनी का केलंस असं? नीलांबरी म्हणते, अरे मी काय केलं? तो मंदिराच्या बाहेर तुझ्याशी एक बाई बोलत होती. ती म्हणते, हो, त्याने काय झालं? तो तिच्या मानेवरचा टॅटू आणि त्या वेड्याबाईच्या मानेवरचा टॅटू एकच होता. नीलांबरी म्हणते, का एक टॅटू काढत नाही का? तो वहिनी तो मोरपंखीचा टॅटू होता, हा टॅटू सगळेच कसे काढतील? ती म्हणते, का मोरपंखी टॅटू एकच बाई काढते का? सिद्धू बोट करत म्हणतो, वहिनी. आता आवाज बाहेर जायला लागतो आणि तो खाली आवाज घेतो. तो बोलायला लागणार तेवढ्यात डॉक्टर येतात. सिद्धू म्हणतो, डॉक्टर काय झालं? आमचं बाळ कसं आहे? पण डॉक्टर मात्र विचारात पडतात, पण तुम्हाला काय वाटतं सिद्धराजचं बाळ व्यवस्थित असेल का? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.